माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यानंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येत आहेत, श्रद्धांजली वाहिली जात आहे। अत्यंत दुःखद अशी आजची ही सकाळ। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। तर मनोहर जोशी यांचा जीवन प्रवास पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2 डिसेंबर 1937 या दिवशी रायगडच्या गोरेगावमध्ये त्यांचा जन्म झाला। तर 1967 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 1968 मध्ये दादरमधून ते पहिल्यांदा नगरसेवक झाले। 1976 ते 1977 ते मुंबईचे महापौर झाले। 1990 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली। 1995 महाराष्ट्राचे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ते 95च्या सरकारमध्ये झाले। 1999 मध्ये ते मुंबईमधून खासदार झाले। त्यानंतर केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत 1999 ते 2002 मध्ये। असाही त्यांचा प्रवास आहे। त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष 2002 ते 2004 अशा प्रकारचा राजकीय प्रवास देखील त्यांचा राहिलेला आहे। मनोहर जोशी यांचा जीवन प्रवास आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। एक शिवसेनेचं ज्येष्ठ नेता, एक निष्ठावंत नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे। महाराष्ट्रभर आणि शिवसेनेमध्ये मनोहर जोशी यांची सर अशी ख्याती होती। मनोहर जोशी यांच्या निधनाने आता महाराष्ट्रासह शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। एनसीसी असेल, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट असेल, त्या काळात एक छोटे नोकऱ्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मधून ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांना मिळतच होत्या। आताचा जो मुंबई पुणे रस्ता आहे, जो एक्सप्रेस हायवे सरांच्या काळातला आहे। मग शिवसेना प्रमुखांचं स्वप्न मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना त्यांनीच साकार केलेलं आहे। परंतु आताच्या काळातल्या नेतृत्वासारखं त्यांचं नव्हतं। छोट्याशा काही गोष्टी केल्या का मोठा दांडोरा पिटवायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता। झोनबंदी उठवण्याचा निर्णय मनोहर जोशी सरांनी घेतला। त्यामुळे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या त्यावेळेस एक ताकद मिळाली। नाही तर जे साखर कारखानदार इथं शेतकऱ्याला पिळून घेत होते। म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय सुद्धा त्यांनी त्यावेळेस घेतलेला आणि अनेक निर्णय त्यांनी त्यावेळेस असे घेतलेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।